अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्रातील अध्याय 7 याचा मराठी भावार्थ जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला बिलकुल विसरू नका. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूयात. मित्रासह हा इक्ष्वाकू वंशातील राजा अरण्यात शिकारीला गेला असता त्याने एका राक्षसाला मारले. त्या राक्षसाच्या भावाने राजाचा सूड घेण्यासाठी मानवी रूप मायावी शक्तीने धारण केले व राजाचा विश्वास संपादन करून त्याचा विश्वासू सेवक झाला. पुढे श्राद्धाच्या दिवशी त्याने ऋषींना कपटाने आचार्याकडून नरमांस शिजवून भोजन वाढले. हे वशिष्ठ मुनींच्या लक्षात आले. त्यांना राजाला दोषी ठरवून 12 वर्षे ब्रह्मर्ष राक्षस होशील असा शाप दिला. राजा उलट शाप देणार होता, परंतु राणी मदयंतीने त्याचे निवारण केले. तेव्हा राजाने शापजल स्वतःच्या पायावर टाकले. वशिष्ठांच्या शापाप्रमाणे तो ब्रह्मराक्षस झाला. पायावर पडलेल्या शापजलाने त्याचे पाय काळे झाले, म्हणून त्याला कल्माशपद असे नाव पडले. राजा अरण्यात नरमांस व इतर प्राण्यांचे मांस खाऊन राहत होता. एकदा एक ब्राह्मण जोडपे त्या अरण्यातून जात असता तो ब्राह्मणाला मारू लागला. तेव्हा त्याच्या पत्नीने कळकळीने आपल्या पतीला न मारण्याची ब्रह्मराक्षसाला विनंती केली, परंतु त्याने काहीच ऐकले नाही व तो ब्राह्मणाला मारतच राहिला. म्हणून पतिव्रतेने राजाला शाप दिला. तू जेव्हा 12 वर्षाने शापमुक्त होशील तेव्हा तुला मदयंतीजवळ भोग भोगता येणार नाहीत. तसे करशील तर तू मरण पावशील असे म्हणून तिने पतीच्या अर्थीसह स्वतःला जाळून घेतले. कालांतराने राजा शापमुक्त झाल्यावर त्याने झालेला सर्व प्रकार मदयंतीला सांगितला. आपले ब्रह्महत्येचे पातक धुवून काढण्यासाठी त्याने मंत्र्यांचा व पुरोहितांच्या सांगण्यावरून अनेक तीर्थयात्रा व्रत कैवल्य केली, दाने केली, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तो एकदा मिथिला नगरी बाहेर एका वृक्षाखाली खिन्न मनाने विचार करीत बसला असता गौतम ऋषीची भेट झाली. त्यांनी राजाची विचारपूस केली. तेव्हा त्यांनी ब्रह्महत्येचे पातक जाण्यासाठी गोकर्ण महाबळेश्वराची महती सांगितली व तेथे दर्शनास जाण्यास सांगितले. राजाने याची कोणास प्रचिती आली आहे का असे ऋषींना विचारले. तेव्हा गौतम ऋषींनी पुढील कथा सांगितली. एकदा गौतम ऋषी गोकर्ण क्षेत्री गेले असता तिथे त्यांना एक चांडाळ स्त्री खुरडत जाताना दिसली. ती सुद्धा आंधळी व कुष्ठरोगी होती. ती आता थोड्याच वेळात मरणार असे दिसत होते. तेवढ्यात तिथे 4 शिवदूत दिव्य विमानातून तिला घेऊन जाण्यासाठी आलेले दिसले. तेव्हा गौतमांनी अशा पापिनी स्त्रीला तुम्ही शिवलोकी कसे काय नेता असे विचारले. त्यावेळी शिवदूतांनी तिची पूर्वजन्मीची कथा सांगितली. ही स्त्री पूर्वजन्मी ब्राह्मण मुलगी होती. तिचे नाव सौदामिनी होते. ती फार सौंदर्यवान होती. ती उपवर झाल्यावर तिच्या वडिलांनी तिला एका ब्राह्मणाशी विवाह लावून दिला. दुर्दैवाने तिचा पती अल्पायुषी ठरला व कालवश झाला. पुढे त्या तरुण विधवेने व्यभिचार केला. तो उघडीस आल्यावर तिच्या नातेवाईकांनी तिच्यावर बहिष्कार टाकला. मग ती उघडपणे दुराचार करू लागली. पुढे तिने एका वाण्याशी विवाह केला. ती नेहमी मद्यमांस सेवन करीत असे. एकदा तिने दारूच्या नशेत बकरा समजून वासरू मारले. वासराचे मुंडके शिंकाळ्यात ठेवून मांस शिजवले व आपल्याबरोबर नवऱ्यास खाऊ घातले. संध्याकाळी नशा उतरल्यावर तिला आपल्या केलेली चूक लक्षात आली. तिला खूप पश्चाताप झाला व तिने भगवान शंकराची प्रार्थना करून माफी मागितली. झालेला सर्व प्रकार नवऱ्याला कळू नये म्हणून तिने वासराचे शीर, हाडे व कातडी जमिनीत पुरून टाकली व वाघाने नेले म्हणून मोठ्याने शोक करू लागली. पुढे कालांतराने तिला मरण आले व ती नरकात गेली. नंतर तिला चांडाळ योनीमध्ये जन्म मिळाला. पूर्वजन्मीच्या पापामुळे ती जन्मांत झाली. पुढे तिचे आई वडील मरण पावले. त्यातच तिला कुष्ठरोगही झाला. इतर भिकाऱ्यांबरोबर भीक मागत मागत जात असताना ती शिवरात्रीला गोकर्ण महाबळेश्वराला आली. एका यात्रेकरूने तिच्या हातावर काही बिल्वपत्रे ठेवली. त्याचा वास घेतल्यावर तिला समजले ही खाण्याची वस्तू नाही, म्हणून तिने ही बिल्वपत्रे फेकून दिली. ती नेमकी शिवलिंगावर पडली. रात्रभर जागरण झाले व भिक्षाही मिळाली नाही, म्हणून तिला उपवासही घडला. अजाणतेपणे तिच्याकडून हे पुण्यकर्म घडले म्हणून शिवशंकर तिच्यावर प्रसन्न झाले व त्यांनी
शिवदूतांना तिला शिवलोकी नेण्याची आज्ञा केली. तिचा देह विमानाने शिवलोकात घेऊन गेले. गौतम ऋषींनी सांगितलेली ही कथा ऐकून राजाने गोकर्णास जायचे ठरवले. गोकर्णास गेल्यामुळे राजा पापमुक्त झाला. असा होता अध्याय 7 याचा मराठी भावार्थ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.